नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुक्ता ही सईला घेऊन पुन्हा एकदा तिच्या सोसायटीमध्ये आलेली असते. त्यावेळेला सई चिडतच म्हणते की मुक्ताई, तू मला इथे का घेऊन आली आहेस परत? मी सांगितलं ना तुला, मला इथे राहायचं नाही आहे. आपण का आलो आहे परत? प्लीज इथे नको राहायला सांगूस तू मला. मला इथे नाही राहायचं आहे, माझी इच्छाच होत नाही आहे. असं सगळं सई आता मुक्ताला म्हणत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सई माऊ, अगं असं नाही बोलायचं बाळा. ये, तू आधी रडणं थांबव बघू. तू इथे खाली बस, शांत हो आणि प्लीज असं कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार तू करू नकोस. त्यावेळेला मग आता सई म्हणते की मुक्ताई, पण मी तुला सांगते ना, मला इथे नाही राहायचं आहे. अगं पप्पाचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, मग मी तरी इथे कशाला राहू? असं म्हणून आता ती बिचारी रडायला लागते. त्याच वेळेला आता ती मुक्ताला मिठीत मारते आणि मग मुक्ता तिला जवळ घेऊन शांत करते आणि म्हणते की बेटा, असं अजिबात नाही आहे. तू प्लीज चुकीचा विचार करू नकोस, असं काहीच नाही आहे. तू असा का विचार करते की पप्पाचं तुझ्यावर प्रेम नाही आहे? बेटा, पप्पाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी सांगते ना तुला, प्लीज माझं ऐक. त्यावेळेला मग आता सई म्हणते की नाही मुक्ताई, पप्पाचं ना माझ्यावर प्रेमच नाही आहे. असं जर असतं तर पप्पा माझ्याशी असं वागला नसता. तुला माहिती आहे ना, जेव्हा पप्पा माझ्याशी कसं वागायचा, तो माझ्याशी बोलायचा पण नाही, माझ्याकडे बघायचा पण नाही आणि माझी सतत रागराग करत असायचा. मी पप्पाबरोबर बोलण्यासाठी किती मागे फिरायचे, परंतु पप्पा काही ऐकायचं नाही. आणि तुला माहिती आहे ना, की तू बोलायचीस म्हणूनच पप्पा माझ्याशी बोलायला लागला. तू त्यांच्याशी भांडली होतीस ना, तेव्हा मग त्यानंतरच ते माझ्याशी बोलायला लागले. आणि तुला माहिती आहे, माझ्या सगळ्या फ्रेंडचे पप्पा असे नाही आहेत. ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात माझ्या फ्रेंड्सवर. आणि माझंच मात्र असं आहे, कारण माझाच पप्पा माझ्यावर प्रेम करत नाही. तो माझा खूप रागराग करतो. मला सांग, असे असतात का पप्पा? आणि तुझे बाबा तरी तुझ्याबरोबर असे करतात का? तुझे बाबा तर तुझ्यावर खूप प्रेम करतात ना, मग माझेच पप्पा असे माझ्याबरोबर का करतात? असं आता इथे सई ही मुक्ताला विचारते. त्यावेळेला मुक्ताला खूप वाईट वाटतं की सईच्या मनामध्ये सागरविषयी इतका आता द्वेष अचानक निर्माण झालेला आहे. त्यावेळेला मग आता इथे सईला मुक्ता समजावत म्हणते की नाही बेटा, असं काही नाही आहे. अगं पप्पांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तू प्लीज चुकीचा विचार करू नकोस. प्लीज या गोष्टींमध्ये अशा प्रकारे अडकू नकोस तू. मी तुला खरं खरं सांगते, असं अजिबात काहीच नाही आहे. तेव्हा मग आता इथे सई मग म्हणते की नाही मुक्ताई, मला तरी असंच वाटतंय की पप्पा ना खरंच खूप चुकीचं वागतोय. मला नाही आवडत आता तो, कारण तो माझ्याशी नीट वागतच नाही. आणि तुला माहिती आहे मुक्ताई, जर पप्पा माझ्याबरोबर असं वागत असेल ना, तर मला पण पप्पाबरोबर नाही राहायचं आहे. जर तो माझाच विचार करत नाही, तर मी तरी त्याचा विचार कशाला करू? अशी छोटी सई बोलून जाते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही बाळा, हे बघ असं अजिबातच नाही आहे. तुझा पप्पा तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करतो. आणि एक गोष्ट तू आता लक्षात घे, ती म्हणजे की तू काही विचार करू नकोस. कोणी काही सांगितलं तरी आपण लक्ष द्यायचं नाही. कारण तुझा पप्पा तू हरवलीस हे समजलं ना, तेव्हा बघ तुला शोधत शोधत कुठपर्यंत आलाय तू. तुला सगळीकडे शोधत होते पप्पा, परंतु तू कुठे सापडला नाहीस, म्हणून खूप बेचैन झाले होते ते. तेव्हा मग आता सई म्हणते की नाही मुक्ताई, मला ना तूच विचार करू शकतेस. तूच आहेस माझी, बाकी कोणी नाही आहे या जगामध्ये माझं. आणि म्हणूनच मी तुला सांगते ना की मला इथे राहायचं नाही आहे. तूच माझा पप्पा आणि तूच माझी आई. असं ती आता बोलायला लागते आणि तिला मिठी मारते. आणि मुक्ताला हे सगळं सईचं वागणं पाहून खूप वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळेला आता सागर समोर आलेला असतो. आता सागर हे सगळं बघतो, ऐकतो आणि त्याला ते सगळं पाहून धक्काच बसतो. आता मुक्ता म्हणते की सई माऊ, हे बघ, पप्पाच्याबद्दल असा कोणताही चुकीचा विचार नाही करायचा बेटा. मी तुला सांगते ना की पप्पाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी खूप काळजी आहे त्यांना, म्हणून ते सगळे तुझ्यासाठी इतकं करत असतात की नाही. आणि मला सांग, जर पप्पाची काळजी नसती तर ते तुझ्याबद्दल इतकी काळजी करत असते का? आणि बघ, पप्पा तुझ्यासाठी काय काय करतात हे तुलाही माहिती आहे ना. मग तू असा का विचार करते? अजिबात चुकीचा विचार करायचा नाही. तू तुझ्या मुक्ताईवर पूर्ण विश्वास ठेवतेस ना, आणि तुझा विश्वास आहे ना मुक्ताईवर, मग ती सांगते तुला की पप्पांचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जर नसतं तर पप्पा तुला शोधत इथपर्यंत आले असते का? तुला सगळीकडे शोधत होते ते. बघ, पप्पा समोर आहेत तुझ्या. असं म्हणून आता सईला ती बघायला सांगते. त्याच वेळेला आता सागर हा त्या दोघींकडे बघतो. आणि जेव्हा सागर हा मुक्ताजवळ येतो आणि सईजवळ येतो, त्याच वेळेला आता सईसमोर सागर हात पसरून उभा असतो, परंतु सई मात्र त्याच्या जवळ येत नाही आणि लांबत जाते आणि ती मुक्ताला मिठी मारते. आणि आता सईचं हे वागणं पाहिल्यानंतर सागरला खूप मोठा धक्का बसतो, कारण आपली मुलगी, पोटची मुलगी ही आपल्याजवळ येण्यास नकार देते हे पाहून त्याला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग सईला
वाईट वाटत ती मुक्ताच्या मिठीत म्हणते की मुक्ताई नाही, मला कुठेही जायचं नाही आहे, आपण चल इथून निघून जाऊया, इथे नाही राहायचं. तेव्हा मग सईला तो म्हणतो की हे बघ सई बाळ, कुठलाही चुकीचा विचार करू नकोस. तेव्हा ती म्हणते की पप्पा, हे तुझं खरं आहे ना वागणं, म्हणजे तुला मी नकोच होते अगोदरपासून, हे खरं आहे ना, असं ती त्याला विचारते. त्याच वेळेला मग सागर म्हणतो की हे बघ सई बाळा, अजिबात चुकीचा विचार करू नकोस. कोणीही काही बोलत असेल ना तरीही आपण लक्ष द्यायचं नाही. हां, तुला माहिती आहे ना की मोठी लोकं काही बोलतात, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुला माहिती आहे की पप्पा तुझा आणि तू पप्पाचे आहे, मग बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. आपण कुठल्याही गोष्टीचा विचार आता करायचा नाही. काही झालं तरी या गोष्टी तू आता मनातून काढून टाक बघू, असं तो म्हणतो. तेव्हा मग सई म्हणते की मग पप्पा, म्हणजे सावनी मम्मा जे काही टी व्हीवर म्हणाली ते सगळं खोटं होतं का? त्यावेळेला आता सागर आणि मुक्ता शांत बसतात. आणि इथे सागर मान खाली घालून म्हणतो की नाही सई भाऊ, हे बघ तुला माहिती आहे ना, मोठ्यांच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लहानांनी पडायचं नसतं, आपण त्यांच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं. म्हणूनच आता मी तुला सांगतो की त्यांचा जास्त काही विचार करू नकोस. त्यावेळेला मग आता सई म्हणते की हो, म्हणजे पप्पा हे खरं आहे ना, सावनी मम्मा जे काही बोलत होती ते, की तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तुझं माझ्यावर प्रेम नाही, म्हणून तर तुला मी नकोशी आहे ना पहिल्यापासून, हो ना? असं मुक्ताच्या समोरच सई आता बोलत असते. त्यावेळेला सागर म्हणतो की हे बघ बेटा, असा कोणताही विचार प्लीज चुकीचा करू नकोस. आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे. आता पप्पा तुला खूप जपतो, तुला माहिती आहे ना? तेव्हा मग आता ती म्हणते की नाही पप्पा नाही, मला माहिती आहे तुला मी अगोदरपासूनच नाही आवडत, म्हणूनच तर मी तुझ्या मागे मागे यायचे तेव्हा तू माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी किती तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, परंतु तरीही तू माझ्याशी बोलायचं नाहीस. आणि मी झोपल्यानंतर कामावरून यायचास आणि मी उठण्याच्या आधी कामावर निघून जायचास, हो ना? का? कारण माझा चेहरा बघायला लागू नये म्हणूनच ना? तेव्हा मग सईला सागर म्हणतो की नाही बेटा, असं काही नाही आहे. तेव्हा माझा राग होता तुझ्यावर, कारण मी जेव्हा जेव्हा तुला बघायचो तेव्हा तेव्हा मला सावनी आठवायची, म्हणूनच तर. तेव्हा मग आता मुक्ताला ती म्हणते की बघितलं, म्हणजे मुक्ताई मी तुला खरं सांगत होती ना, पप्पाला मी नकोशीच होती म्हणून तो असं वागायचा. फक्त तू बोललीस म्हणूनच तो या सगळ्यासाठी तयार झाला आणि आता तो माझ्याशी चांगला वागतो. नाही मुक्ताई, काय झालं तरी मला इथे नाही राहायचं आहे. प्लीज तू मला इथून घेऊन चल. मुक्ताई चल, मला नाही राहायचं आहे. असं ती ओरडायला लागते. त्याच वेळेला आता सागरच स्वतः उठतो आणि तिथून निघून जातो. आणि सागर निघून गेल्यानंतर मुक्ताला फार वाईट वाटतं की सागरवर अशी सिच्युएशन आली आहे. हे सगळं पाहून आता तिला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर मग आता मुक्ता ही पूर्णपणे हतबल झालेली असते. आणि त्याच वेळेला मुक्ताच्या लक्षात येतं की हे सगळं कटकारस्थान आहे ते सावनीचं आहे. आता सई मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते की नाही मुक्ताई, मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. आणि आता मुक्ता विचार करत असते की हे सगळं कटकारस्थान सावनीचं आहे. सावनीने हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय, जेणेकरून त्या दोघांमध्येही दुरावा निर्माण व्हावा. आणि म्हणूनच हे सगळं ती करते. मला वाटलंच होतं की सावनी काही गप्प बसणार नाही, परंतु आता मी या सावनीला सोडणार नाही, असा विचार आता इथे मुक्ता करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सई गायब झाली, म्हणून इंद्राची अवस्था अगदी रडून रडून बेकार झालेली असते. ती खूप रडत असते आणि म्हणते की माझी चिंबोरी, माझी सई कुठे गेली असेल काय माहिती. बिचारी रडत रडत तिकडे निघून गेली. काय केलं, खरंच काय झालं मला कळलंच नाही. ती सावनी समोर जर हे सगळं असं बोलली असती ना, तर तिचं तोंड जागेवर मी ठेवलं नव्हतं. तिचं तोंड मी अगदी ठेचून काढलं असतं. माझ्या मुलीला, हसत्या खेळत्या मुलीला तिने अगदी कुठेतरी गायब करून टाकलं अशा बोलण्याने. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की मम्मी अगं तू शांत हो प्लीज, अगं तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुझी बीपीची गोळी पण तू खाल्ली नाही आहेस. चल अगोदर गोळी खाऊन घे, तुझा चेहरा बघ कसा झाला आहे. इंद्रा म्हणते की नाही, माझी पोर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी कसलीच गोळी वगैरे काहीच खाणार नाही. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की ती सावनी ना, असं वाटतं ना तिला चपलेने झोडपून काढावी. कशी चुकीची काही बोलते ती, तिला काहीच हे सगळं बोलताना वाटलं कसं नाही. उगीचच सईच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे तिच्यामुळे. तेव्हा मग आता इथे हे बोलल्यानंतर इंद्रा म्हणते की खरंच मला तिचा असा राग येला आहे ना, माझी पोर कधी येते काय माहिती. माझ्या पोरीला मी जरा पण सांभाळू शकले नाही. एक दिवस मुक्ता नाही तर मला तिला सांभाळता आली नाही. खरंच त्या सावनीला ना माझं तळतळाट लागेल, तळतळाट. अशी माझ्या हसता केल त्या पोरीला असं तिने अगदी नाराज करून टाकलं.
काय गरज होती तिला हे सगळं बोलण्याची बाहेर? तिच्यामुळेच आज माझी पोरगी निघून गेली आणि मुक्ता आली तर मी तिला काय तोंड दाखवू की एक दिवस तिच्याशिवाय पोरगी होती, मग तिला मी नीट सांभाळू शकली नाही. आणि काय माझ्या मनात आलं काय माहिती, उगीचच मी तिला म्हणाले की मी तुला टी व्ही लावून देते आणि टी व्ही लावून दिल्यानंतर मी तिथून निघून पण आले. जर तिच्याबरोबरच तिथे बसले असते तर आज ही वेळ आली नसती. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की अगं मम्मी शांत हो, जर तरच्या गोष्टी बोलून काही होणार आहे का? म्हणून आता तू त्या गोष्टी बोलू नकोस, शांत हो. त्याच वेळेला आता इथे लकी म्हणतो. त्यावेळेला स्वाती विचारते की काय रे, काय झालं, कुठे सापडली का? तेव्हा मग तो म्हणतो की नाही मम्मी, मी सगळीकडे शोधलं परंतु कुठेही सई सापडली नाही. तेव्हा आता इंद्रा रडायला लागते आणि म्हणते की माझी सई गं, माझी पोर गं. तेव्हा मग लकी म्हणतो की मम्मी शांत हो, शांत हो. तेव्हा आता इंद्रा म्हणते की नाही, आता मला एकविरे आईला जाब विचारला पाहिजे, मला तिच्याकडेच गेलं पाहिजे, काही झालं तरीही तिलाच मला विचारलं पाहिजे. तेव्हा मग आता सगळेजण तिच्या मागे मागे येतात आणि एकविरेजवळ आपली इंद्रा हात जोडते आणि म्हणते की हे आई एकविरे, हे सगळं काय होऊन बसलं गं? माझी पोरगी, माझी सई अशी घर सोडून निघून गेली. तुझ्याकडेच आशा आहे आमची. अगं जर असं झालं, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर मग आम्ही काय करायचं? आमची फुलासारखी पोर अगदी कोमेजून झाली. नको गं, असा आमचा अंत नको बघूस. माझ्या पोरीला लवकर पाठव. माझी सई नाराज होऊन या घरातून निघून गेली. तिला लवकरात लवकर पाठव. आई एकविरे, जर तू तिला लवकरात लवकर आणलीस तर तुला मी पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन, असं ती बोलायला लागते. पण तू माझ्या सईला लवकर परत आण, अशी सगळी विनवणी करत असतात. त्याच वेळेला आता इथे देवीजवळचं जे फूल असतं ते खाली पडतं आणि कौल मिळतो. मग इंद्रा म्हणते की माझी एकवीर आई मला पावली, तिने कौल दिला की माझी सई लवकर परत येणार आहे. आई माझी सई लवकर परत येऊ दे आणि ती सुखरूप असू दे, असं ती म्हणायला लागते. आणि त्याच वेळेला मागून आता मुक्ता येते आणि मुक्ता तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मागे वळून जेव्हा इंद्रा बघते, इंद्राला समोर दिसतं की सई माऊ आलेली आहे. मग आता सईला समोर पाहिल्यानंतर इंद्रा म्हणते की माझी सई, माझी चिंबोरी, कुठे गेली होतीस तू? अगं तू नव्हतीस तर किती काळजीने आमचा जीव खालीवर झाला होता. असं कधी करायचं नाही बाळा. अगं जर काही झालं असतं तर मग आम्ही काय केलं असतं? तुला खरंच काही झालं तर आम्हाला सहन होणार नाही. तू आम्हा सगळ्यांची खूप लाडकी आहेस. लक्षात घे, काही झालं तरीही तुझ्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय आम्ही घेणार नाही. तू असं का करतेस? तू कुठे निघून गेली होतीस? आणि असं पुन्हा कधीही करायचं नाही. अगं, आजी तुझ्यावर खूप प्रेम करते. जर आजीला तू अशी सोडून गेलीस तर मग काय करणार? सांग मला. तुला आजीची जरा पण काळजी नाही वाटली का? की तू निघून गेल्यानंतर आजीला काय वाटेल ते? नाही, नाही. मला खूप त्रास होतो या सगळ्याचा, असं म्हणून इंद्रा आता अगदी रडत असते. आणि मग आता सई म्हणते की मम्मी, आजी शांत हो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बघितलंस सई माऊ, सगळ्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. इथे सगळेजण तुला किती मिस करत होते. तू थोडा वेळ जरी गायब झालीस तरी सगळेजण तुझ्यासाठी किती अगदी व्याकुळ झालेत, बघितलंस ना? सगळेजण तुझ्यावर खूप प्रेम करतात. त्यावेळेला मग आता इंद्रा म्हणते की लकी जा रे बाळा, पेढे घेऊन ये, मी देवीला म्हणाले होते. तेव्हा मग लक्की जातो आणि म्हणतो की हो मी लगेच जातो, तू चिंता करू नकोस. मग आता इथे इंद्रा म्हणते की हो, आमच्या पोरीवर आमचं खरंच खूप प्रेम आहे. तिला जर काही झालं तर आम्ही सहन करू शकणार नाही. तेवढ्यातच आता तिथे लकी येतो आणि लकी हा पेढे देतो आणि त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या सई माऊसाठी चॉकलेट पण आणतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बघितलं, काकाचं पण तुझ्यावर किती प्रेम आहे, लगेच तुला चॉकलेट आणून दिलं की नाही. नंतर मग आता मुक्ताला ती म्हणते की जा गं मुक्ता, आई एकविरीला प्रसाद दाखव आणि एक पेढा माझ्या सईला भरव. तेव्हा मग एकविरीला मुक्ता प्रसाद दाखवते आणि सईला तो पेढा भरवते. त्याचप्रमाणे घरातलं प्रत्येकजण थोडा थोडा करून पेढा हा सईला भरवत असतात. स्वाती, इंद्रा, लकी सगळेजण सईला पेढा भरवतात. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की बघ, सगळेजणांना तुझी किती काळजी आहे आणि तू म्हणते की माझं कोणावर प्रेमच नाही आहे म्हणून. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की जा मुक्ता, तिला थोडं फ्रेश कर. मग मुक्ता म्हणते की हो चल सई माऊ, आपण ना थोडं फ्रेश होऊया, तू पण थकली असशील ना, असं म्हणून ती तिला आतमध्ये घेऊन जाते. सईबरोबर मुक्ता आता निघून जाते आणि मग इथे स्वाती म्हणते की मम्मी, खरंच या सगळ्याचा ना खूप त्रास झाला असेल. मम्मी, मुक्ता बघ ना किती सांभाळते आपल्या सईला. तिला जरा काही खरचटलं तरी ही मुक्ताला सहन होत नाही. ती किती जपते आपल्या सईला. आणि बघती आली आणि सगळं काही व्यवस्थित झालं. आणि मग स्वाती म्हणायला लागते की हो ना,
एक ती आई आहे जी इंटरव्ह्यूमध्ये सगळीकडे सांगत फिरते की तिचा बाप हा जन्माच्या आधीच तिला मारायला निघाला होता आणि आपली एक मुक्ता ही आहे जी सईला जीवापाड जपते आणि तिला जरासं जरी खरचटलं तरी तिला सहन होत नाही. तिची किती काळजी घेते ती. आणि खरंच एक सावनी आहे. जन्म दिला म्हणून आई होता येत नाही हे सगळं सिद्ध केलं आहे मुक्ताने. कारण मुक्ता ही आपल्या सईला अगदी जीवापाड जपते. काही झालं तरीही तिला सहन होत नाही. आणि आपल्या सईला ही मुक्ता मिळाली हे खरंच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. काही झालं तर ही मुक्ता ही आपल्या सईला काही होऊ देणार नाही. आणि मुक्ता खरंच खूप चांगली आहे जी सगळं काही व्यवस्थित सांभाळून ठेवते. इंद्रा म्हणते की हो ना, बघ ना पोरीची काय अवस्था झाली असती जर सई आली मुक्ता आली नसती तर. अगं एवढी फुलासारखी पोर की ती कोमेजली होती, पण बघ आता जरा तरी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आहे. ती फक्त आपल्या मुक्तामुळेच. आणि मग आता सई हे सगळं कसं सहन करेल असा विचार दोघीजणही करत असतात. त्याच वेळेला मग इंद्राला स्वाती म्हणते की मम्मी खरंच मुक्ता आणि सई यांचं नातं खरंच खूप वेगळं आहे आणि त्या दोघीही एकमेकांना अगदी जपतील तू बघ. आणि आपली मुक्ता ही सईच्या बाबतीत कधी काही चुकीचं घडू देणार नाही. आणि एक आपली सई जी मुक्तासाठी सगळं काही करू शकते आणि आपली मुक्ता जी जन्म न देताही सईला अगदी जीवापाड जपते. किती वेगळी आहे ना या दोघींच्या प्रेमाची गोष्ट, असं त्या दोघी आता बोलत असतात. त्यानंतर आता सई एकटीच बेडवर बसलेली असते. तिथे मुक्ता येते आणि म्हणते की सई बेटा असं ना चेहरा पाडून बसायचं नाही. तुला माहिती आहे आपली आज्जो म्हणते. आज्जो म्हणजे अगं तुझी आजी गं. ती काय म्हणते माहिती आहे का, की जर आपण असे सॅड असू ना तर ना छान असं ड्रॉइंग करायचं. सगळं ड्रॉइंग वगैरे केलं ना की ना आपल्या मनातला जो काही सॅडनेस आहे ना याच्याबरोबर वाहून जातो. मग ती दुसरा ऑप्शन देते तो म्हणजे आपण काय करायचं, आपण छान कविता वगैरे म्हणायच्यात का. आणि ती म्हणते की ओके थर्ड ऑप्शन की तुला फक्त शांत असं माझ्या मांडीवर डोके ठेवून बसून राहायचं आहे. तेव्हा मग आता ती थर्ड ऑप्शन निवडते आणि मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवते आणि शांत झोपून असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की सई माऊ अगं मला कळतंय तुला हा त्रास होतोय ते. कधी कधी ना असं होतं आपल्याला खूप त्रास होत असतो. मोठी माणसं असतात ना ती काही वागतात काही बोलतात, त्यांच्या बोलण्याला अर्थ नसतो, परंतु ना कधी कधी आपण त्या गोष्टी समजून घ्यायच्या नसतात. त्या गोष्टी ते बोलून जातात ते कटू सत्य असते, परंतु त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. मोठी माणसं जे काही बोलतात त्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं, कारण ते काही कालांतराने निघून जाणार असतं. तेव्हा मग सई तिच्याकडे अगदी अशी बघतच राहते. मग मुक्ता म्हणते की तुला कळत नाही आहे का मी काय बोलली ते. ठीक आहे तुला नाहीच कळणार आता, जाऊ दे, पण फक्त तू एक विचार कर की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील आणि तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी या नीट आहेत. फक्त तू आता या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस की तुझ्या बाबतीत पप्पा असं का वागतो वगैरे काही. पप्पा खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि पप्पाला खरंच तुझी खूप काळजी आहे. ही गोष्ट तू समजून घे असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इथे सई म्हणते की नाही मुक्ताई, मला खरंच माहीत पडलं आहे की पप्पा ना माझ्याबद्दल काहीच विचार करत नाही. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की एक मिनिट उठ, मी तुला सांगते. आणि ना तू एक काम कर, तू ना इथे छान चित्र रंग, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. असं म्हणून ती उठते आणि किचनमध्ये येते आणि म्हणते की स्वातीताई मला जरा फ्रीजमधलं ते दुधाचं पातेलं द्याल का. तेव्हा स्वाती तिला ते देते आणि इंद्रा येते आणि मग आता मुक्ताला म्हणते की काय गं मुक्ता काय करतेस तू आणि सई बरी आहे का. तेव्हा ती म्हणते की हो बरी अशी नाही आहे पण ठीक आहे, शांत बसली होती म्हणूनच मी तिच्यासाठी तिच्या आवडीचा गोडाचा शिरा बनवते, म्हणजे तिचा मूड जरा फ्रेश होईल म्हणूनच करते. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं पण मी तिच्या आवडीचं जेवण बनवलं आहे, उगीचच तुला ही दगदग होती आहे, तूही थकूनच आली आहेस. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही, सईसाठी उभं राहताना मला थकायला होत नाही. आणि मग आता ती तिचं काम करू लागते. आणि काय गं, सागर पण सईला शोधायला निघाला होता, तो कुठे राहिला असं ती विचारते. आणि सागर कुठे आहे असं ती विचारते. त्याच वेळेला आता सागर हा समोरून येतो आणि मग मुक्ता ही त्याला म्हणते की सागर काय झालंय. तेव्हा सागर डोक्याला हात लावून बसलेला असतो. आणि मग ती म्हणते, स्वाती म्हणते की भाई काय झालंय, अरे बोल ना. मग आता इथे मुक्ता घडलेला सगळा काही प्रकार हा सांगायला लागते की जेव्हा सागर हा तिला शोधायला आलेला होता त्याच वेळेला सई कशी वागली आणि सईच्या मनावर या सावनीच्या इंटरव्ह्यूमुळे काय काय परिणाम झालेत हे सगळं आता इथे सईच्या बाबतीत घडलेला प्रकार मुक्ता ही इंद्रा आणि आपल्या स्वातीताईला सांगते आणि म्हणते की सईच्या डोक्यावर खरंच खूप याने परिणाम झालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे. आणि हे ऐकल्यानंतर इंद्रा आता खूपच चिडते. आणि आता इथे मुक्ता हे सगळं सांगते की सईने
खूप मनाला वाईट वाटून घेतलं आहे. ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल तिला खूप वाईट वाटतंय. हे सगळं आता इथे मुक्ता ही त्याबद्दल सांगू लागते आणि ते ऐकल्यानंतर आता इंद्राला खूप राग येतो. इंद्रा म्हणते की त्या आता सावनीला मी सोडणार नाही. कोयत्याची शपथ घेऊन सांगते, सावनी जे काही बोलली ना त्यामुळे तिचं कधीच भलं होणार नाही. तिने माझ्या मुलीला दुखावलेलं आहे आणि माझ्या लेकाला देखील. आणि मग सागरची अशी अवस्था पाहिल्यावर इंद्रा आणि स्वाती, मुक्ता तिघांनाही वाईट वाटत असतं, कारण सागरच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि यामुळे आता या सगळ्याला सावनी जबाबदार असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पत्रकार आलेले असतात आणि ते पत्रकार म्हणत असतात की हे ऐकले सागर कोळी ते खरं आहे का, की सावनी भोईर यांना तुम्ही सांगितलं होतं की जन्माच्या आधीच तुम्ही मुलीचा गर्भपात करा असं सांगितलं होतं. या ज्या काही गोष्टी ऐकल्यात ते खरे आहेत का, की ते काही खोटं आहे, असं सगळं आता इथे सागरला समोरासमोर येऊन मीडियावाले विचारत असतात. आणि काय बोलावं सागरला काहीच कळत नसतं, कारण सगळ्या मीडियाने त्याला घेरून ठेवलेलं असतं. त्यावेळेला आता तिथे सागर हा बाजूला येतो, परंतु कोणीही त्याचं ऐकायला तयार नसतं. मग आता तिथे मुक्ता ही जाते आणि त्या सगळ्या पत्रकारांना बाजूला करते. तर इकडे मुक्ता आणि सागर हे सावनीकडे आलेले असतात. तेव्हा सावनी मुक्ताला म्हणत असते की लक्षात ठेव, तुला काय वाटलं की तू आदित्यची कस्टडी हिरावून घेशील, परंतु लक्षात ठेव, काही झालं तरी आता काही दिवसातच आदित्यची कस्टडी तर मी लक्षात ठेवेनच, परंतु माझ्या सईची पण कस्टडी मी पुन्हा मिळवेन. तुमच्या ताब्यामध्ये मी सईची कस्टडी पण काढून घेणार, असं आता इथे सरळ सावनी ही मुक्ताला समोर सांगते. त्याच वेळेला आता मुक्ता तिच्यावर खूप चिडलेली असते आणि म्हणते की हे सावनी, लक्षात ठेव, जर माझ्या सईवर काही बोट दाखवण्याचा प्रयत्न केलास आणि तिला माझ्यापासून हिरवण्याचा, लांब करण्याचा जर तू प्रयत्न केलास ना, तर तुला मी फाडून खाईन, असं सावनीला आता मुक्ता बोलते. आणि तिला समोरासमोर ती आता चॅलेंज देते आणि मुक्ताचा तो आता ती डरकाळी पाहून सावनीला चांगलाच घाम फुटतो आणि सावनी आता भरपूर घाबरलेली असते. आणि काय बोलावं काय नाही हे सावनीला कळत नाही, कारण मुक्ता आता तिच्या अंगावर धावून गेलेली असते. आता मुक्ता ही सावनीला कशाप्रकारे धडा शिकवणार हे पाहणं रंजक तिचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच